वयाच्या 40 नंतर शरीर आणि मन दोन्ही निरोगी ठेवणं खूप गरजेचं आहे. या वयात शरीरातील हार्मोन्स, मेटाबॉलिझम, हाडांची ताकद, मानसिक स्थिरता, झोप, पचनशक्ती, आरोग्यशक्ती या सर्व गोष्टींमध्ये बदल होतात. त्यामुळे योग्य जीवनशैली, आहार आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष दिल्यास पुढची वर्ष अधिक उत्साही, ताकदवान आणि आनंदी जाऊ शकतात. पहिलं महत्त्वाचं म्हणजे आहारामध्ये बदल. यामध्ये प्रोटीनचं प्रमाण तुम्ही वाढवा. वयाच्या 40 नंतर स्नायूंची घट सुरू होते. यासाठी डाळी, कडधान्ये, मूग, पनीर, अंडी, मासे, दूध तुम्ही घेऊ शकता. दररोज साधारण 60 ते 80 ग्रॅम प्रोटीन नक्कीच खा. फायबरयुक्त आहार घ्या. पचन मंदावलेलं असतं, बद्धकोष्ठता वाढू शकते. यासाठी ओट्स, ज्वारी, बाजरी, राईस, भाज्या, फळे, बिया यांचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करा. चांगल्या फॅट्सवर भर द्या, जसं की ऑलिव्ह ऑइल, शेंगदाणा तेल, बदाम, अक्रोड हे हृदयाचं संरक्षण करतात. साखर आणि पांढरा मैदा कमी करा. यामुळे वजन वाढतं, डायबिटीसचा धोका वाढतो, थकवा वाढतो. मिठाई, कोल्ड्रिंक्स, बेकरी आयटम टाळा. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी 40 नंतर हाडाची घट वेगाने होते. दूध, दही, तिळाचे लाडू, हरभरा, रागी खा. दररोज 10 ते 15 मिनिटे सूर्यप्रकाशामध्ये बसा. पुरेसं पाणी प्या. त्याचप्रमाणे जर तुम्ही पाणी कमी पिला तर शरीरामध्ये थकवा वाढतो, डोकेदुखी वाढते, त्वचा कोरडी होते. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम ही नक्कीच करा. वेगानं चालणं, धावणं, पोहणं, आठवड्यातून 150 मिनिटे तरी व्यायाम करा. स्नायूंना बळकटी देण्यासाठी पुशअप्स वगैरे तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 करू शकता. योगा करा. यामुळे शरीराची लवचिकता वाढते. पाठदुखी, गुडघेदुखी, ताण कमी होतो. सूर्यनमस्कार घाला, भुजंगासन घाला. त्याचप्रमाणे कोअर एक्झरसाइजही करू शकता. कोअर मजबूत केल्यामुळे पाठ, कंबर सुरक्षित राहते. मन शांत ठेवणाऱ्या आणि मानसिक आरोग्य सुधारणाऱ्याही तुम्ही काही गोष्टी करू शकता. जसं की दररोज फक्त 10 मिनिटे ध्यान करू शकता. यामुळे तुमचा ताण कमी होतो आणि मेंदू शांत होतो आणि झोपही चांगली लागते. नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवून राहा. नंतर मानसिक शांतता सर्वात मौल्यवान आहे. झोपेची शिस्त ठेवा. 7 ते 8 तास झोप घ्या. झोपण्यापूर्वी मोबाईल 1 तास टाळा. खोली थंड आणि अंधारी ठेवा. संगीत, नृत्य, बागकाम, वाचन यामध्ये वेळ घालवा. सोशल कनेक्शन ठेवा. मित्र, नात्यांना वेळ द्या. एकटेपणा टाळा. त्याचप्रमाणे हार्मोनल आणि आरोग्याच्या तपासण्या करा. महिलांसाठी थायरॉईड, व्हिटॅमिन डी, B12, कॅल्शियम, मॅमोग्राफी. तर पुरुषांनी शुगर, कोलेस्ट्रॉल, व्हिटॅमिन डी, B12, प्रोटेस्ट तपासणी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करा. त्याचप्रमाणे ECG, इको, हाय BP यासारख्या चाचण्या तुम्ही नक्कीच करू शकता. त्याचप्रमाणे लिव्हर, किडनी, BP, साखर, वार्षिक आरोग्य तपासणी नक्कीच करा. जीवनशैलीमध्ये काही महत्त्वाचे बदल करा. तणाव कमी करण्यासाठी जीवनात संतुलन ठेवा. काम, कुटुंब, स्वतःचा वेळ हे तिन्ही संतुलित ठेवणं आवश्यक आहे. जंक फूड आणि बाहेरचं खाणं कमी करा. 40 नंतर पोट आणि कंबर जास्त वाढते. अल्कोहोल आणि तंबाखू टाळा. यामुळे हृदयावर, त्वचेवर, मेंदूवर परिणाम होतो. पचनासाठी नियमितता पाळा. यासाठी जेवण वेळेवर घ्या आणि रात्रीचं जेवण हलकं करा. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हळद पाणी, आल्याचा चहा, तुळस घ्या. लसूण खा. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिळून प्या. रात्री गरम दूध, हळद घ्या. मसाज करा. पचन आणि बद्धकोष्ठता कमी होईल यासारखा आहार घ्या. हळू चाला. श्वासावर लक्ष केंद्रित करा. वयाच्या 40 नंतर मात्र या गोष्टी नक्की टाळा. शारीरिक हालचाल कमी करणं, दीर्घकाळ तणावात राहणं, जेवण चुकवणं, रात्री उशिरा झोपणं, जास्त स्क्रीन टाईम असणं, पाणी कमी पिणं, नकारात्मक विचारांनी मन वापरणं यासारख्या गोष्टी नक्कीच टाळा. 40 नंतर या गोष्टी नक्की पाळा. प्रोटीन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी यामुळे हाडे आणि स्नायू मजबूत होतात. त्यामुळे याकडे लक्ष द्या. ध्यान, झोप मन शांत ठेवते. नियमित तपासणी करा. यामुळे तुम्हाला दीर्घायुष्यही लाभू शकतं. यासारख्या काही गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अवलंबल्या तर नक्कीच तुम्ही निरोगी, सदृढ आणि दीर्घायुष्य होऊ शकता.